नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण अंकगणिताचे महत्त्वाचे शाब्दिक 10 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न बघा काय आहे. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे किती? 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. मीनाचे वय 7 वर्ष आणि 85 असेल. जर अजयच्या वडिलांचे वय अजयपेक्षा 25 वर्ष जास्त आहे, तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? खूप मोठा क्वेश्चन दिलेला असेल तर त्याचं सोल्युशन हे खूप छोटं असतं. आपण काय करायचं, सुरुवातीपासून जायचं नाही. काय करायचं, मध्ये कोणती छोटी ट्रिक्स आहे काय क्वेश्चनच्या बघायचं. आता ह्याच्यातच बघूया आपण, याच क्वेश्चनमध्ये बघूया आपण. या क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय, तर मीनाचे वय 7 वर्ष आणि 85 असेल. म्हणजे मीनाचे आत्ताचे वय काढूया आपण. मीनाचे आत्ताचे वय, आजचे वय काय आहे? मीनाचे आजचे वय 85 वजा 7 म्हणजे किती? 78 काय असेल? मीनाचे आजचे वय असेल. तर काय सांगितलंय, विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. म्हणजे विकासचं वय आपल्याला याच्यावरून फाइंड करता येईल. विकासचे आजचे वय काय असणार आहे? 12 वर्षांनी तो लहान आहे मीनापेक्षा. तर त्याचं काय येईल? 6 आणि 66 काय आलं? एज आलं. आता अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 13:11. 13:11. आता 11ला जर काय आलं? 66. नंतर 3ला काय येणार आहे? 11 सक 66, 3 संग 18. म्हणजे आपल्याकडं अजयचे वय पण आले. अजयचे आजचे वय काय आले? 18. तर अजयच्या वडिलांचे वय अजयपेक्षा 25 वर्ष जास्त आहे. आता अजयच्या वडिलांचे वय काय येणार? 18 + 25 म्हणजे किती येणार? आता तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? 43 वर्ष. आपलं उत्तर असेल 43, पर्याय क्रमांक सी. प्रश्न बघा हा काय. सीमा आणि विजय यांनी अनुक्रमे 2100 रुपये व 2800 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला. त्यांना 3500 रुपये फायदा झाला, तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा? आता काय केलं आहे, 2100 रुपये सीमा आणि विजयचं काय आहे? 2800 रुपये भांडवल आहे. आता यांचा रेशो फाइंड करायचा. 7 त्रिक 21, 7 चोक 28 बरोबर. कसं केलं आपण? 2100 भागिले 2800, हे 2 शून्य गेले. 7 त्रिक 21, 7 चोक 28 यांचा रेशो फाइंड करून घेतला. त्यांना आता फायदा किती झाला आहे? 3500 रुपयांचा. तर आता सीमाला किती वाटून येणार? 3. सीमाचं काढायचं आहे, त्यामुळं वरती काय लिहायचं? 3 लिहायचं आणि खाली काय लिहायचं? त्यांची बेरीज लिहायची. 3 + 4 किती येणार? 7 इंटू काय येणार आहे? 3500 रुपये फायदा झाला आहे त्यांना, त्यामुळे 3500 येणार. आता 7 × 35 म्हणजे सीमाला 1500 रुपये. आणि विजयचं कसं काढायचं? विजयचं कसं? 4/, विजयचा वाटा काढायचा, तर काय करायचं? 4 घ्यायचं, /3 + 4ची ॲडिशन म्हणजे 7 इंटू 3500 म्हणजे किती आलं? 2000. आपलं उत्तर असेल सीमाला 1500 आणि विजयला 2000, पर्याय क्रमांक बी. रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे. 12व्या डावाला त्याने 120 रन काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली, तर त्याची नवीन सरासरी किती होईल? आता रोहित शर्माने 11 डावांची सरासरीची एक निश्चित संख्या आहे, ती समजूया आपण किती? एक्स. आपण सरासरी कसं करतोय? किती डाव आहेत? 11. सरासरी काय आहे? एक्स असं समजलं आपण. म्हणजेच रोहित शर्माचे 11 डावांचा रोहित शर्माचा एकूण स्कोर असणार आहे. स्कोर किती असणार आहे? 11x. कारण 11 गुणिले x असणार आहे. 12व्या डावाला त्याने 120 रन काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली. आता डाव किती आहेत? 12 आणि 120 रन काढलेत. आधीचे आपले किती आहेत स्कोर? रोहित शर्माचे 11x. आता त्याने 120 रन काढलेले आहेत आणि आपल्या सरासरीत 5 ने वाढ केलेली आहे. आधीची सरासरी किती होती? x. आता किती झाली? 5. 5 ने वाढ झाली म्हणजे x + 5 करूया आपण.
तर आता एक्सची व्हॅल्यू काढायची. काय येणार आहे 11x प्लस 120 आणि हे 12 इकडं मल्टिप्लाय होईल 12x प्लस 5 म्हणजे काय आलं 12x प्लस 60 11x प्लस 120 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल 12x मायनस 11x हे 12x आहे इकडं मायनस होईल 11x आणि 120 वजा 120 आहे हे 120 60 इकडं वजा होईल म्हणजेच एक्स काय आलं आपलं 60 म्हणजे एक्स काय आलं 60 एक्स हे काय होतं सुरुवातीचं काय होतं ॲव्हरेज होतं सरासरी होती आता 5ने वाढ झाले म्हणजे एक्स प्लस 5 हा नंतर 120 रन केल्यानंतर त्याची सरासरी काय असणार आहे 60 प्लस 5 उत्तर 5 पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयाने जास्त होता. तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता असा त्यांचा प्रश्न आहे. तर इथे काय करूया आपण पहिला हप्ता होता x रुपयाचा. त्यानंतर दुसरा किती 5 हप्त्यात फेडले. दुसरा हप्ता काय असणार आहे एक्स प्लस 50. तिसरा हप्ता काय असणार आहे एक्स प्लस 50 हे प्लस 50 म्हणजेच काय एक्स प्लस 100. त्यानंतर चौथा हप्ता काय असणार आहे एक्स प्लस 100 प्लस 50 म्हणजेच काय असणार आहे एक्स प्लस 150 आणि पाचवा हप्ता जो असणार आहे तो काय असणार आहे एक्स प्लस 150 प्लस 50 म्हणजेच काय एक्स प्लस 200. तर आता आपल्याला काय करायचं आहे या सगळे जे होणार आहे त्यांचे ॲडिशन करून काय करणार आहे त्याचं ते कर्ज काय झालेलं फिटलं जाणार आहे. हे जे 2250 रुपयाचं कर्ज होतं ते 5 हप्त्यात त्यानं फेडलं आहे म्हणजे एक्स प्लस 50 प्लस एक्स प्लस 100 प्लस एक्स प्लस 150 प्लस एक्स प्लस 200 इज इक्वल टू 2250. ओके म्हणजे हे किती झाले 5x 1 2 3 4 5x आणि हे किती होणार 100 200 300 400 450 आणि हे 500 इज इक्वल टू 2250. मग 5x इज इक्वल टू 2250 वजा 500 आपलं उत्तर काय येईल 05 1750 इज इक्वल टू 5x म्हणजेच x काय येईल 1750 भागिले 5 म्हणजे x इज इक्वल टू 350 काय होता पहिला हप्ता जो होता त्यांनी विचारले तो काय आहे 350 ऑप्शन क्रमांक ए 350 आपलं उत्तर असेल. मयुरीचा पगार दरवर्षी 5% वाढतो. जर तिचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होता तर 2014 मध्ये तिचा पगार किती होता असा प्रश्न आहे. तर 2012 मध्ये तिचा पगार किती होता 20,000 रुपये होता आणि दरवर्षी किती 5% वाढतोय. मग 2013 आणि 2014 म्हणजे 2 वर्षामध्ये किती पगार वाढणार हे विचारले त्याने. म्हणजेच आपण असं करू शकतोय 2014 मध्ये किती वाढणार 20,000 गुणुले 5% म्हणजे हे झालं 105 डिवायडेड बाय 100 हे कितीचं झालं 2000 हा 12 मध्ये झाला हा झाला 2012 मध्ये 2013 मध्ये हा एवढा होणार आणि 2014चा आपण आणि काय घ्यायचं 105 डिवायडेड बाय 100 म्हणजे 2 वर्षाने तो किती वाढणार 2 गुणुले 105 गुणुले 105 आपलं उत्तर काय येईल 22,050 आपलं उत्तर येईलच म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. या पेपरमधील हा 16वा प्रश्न आहे 20 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट आहे तर त्या दोघांचे आजचे वय किती. आता आज वडिलाचे वय काय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे मुलग्याचे वय जर काय असेल एक्स असेल तर वडिलांचे वय काय असणार आहे 2x असणार आहे कारण दुप्पट होणार आहे. आणि 20 वर्षापूर्वी काय असणार आहे आता 20 वर्षापूर्वी काय असणार आहे मुलाचे वय काय असणार आहे x - 20
आणि वडिलांचे वय काय असणार आहे? वडिलांचे वय काय असणार आहे? एक्स 2x - 20 बरोबर. वडिलांचे वय आता त्याने काय सांगितलं 20 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाचे 12 पट होते. तर वडिलांचे वय काय आहे? 2x - 12 हे काय होतं 12 पट होतं मुलग्याच्या वयाच्या. हे आपण फक्त याचं काय केलंय समीकरण लिहिलंय या 2 इक्वेशन. तर हे सॉल्व्ह करूया. 2x - 20 12x - 240 आणि 12x - 2x इज इक्वल टू 240 - 20 म्हणजे 220 आणि 10x आलं. म्हणजेच x काय आलं? 22 आलं. आपल्याला x म्हणजे मुलग्याचं आत्ताचं वय 22 आलं आणि वडिलांचं वय काय येणार? म्हणजे मुलगा 22 वय आलं आणि वडिलांचं वय काय येणार आहे? 44 हे आपलं उत्तर असेल. वडिलांचं वय काय होणार आहे? 22 गुणिले 2 2x म्हणजे 22 गुणिले 2 44. पर्याय क्रमांक काय असणार आहे? सी. सी हा आपलं उत्तर असणार आहे. प्रश्नांसोबत भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक करायलाही विसरू नका. थँक यू.